श्री स्वामी समर्थ. एक चांगला निर्णय झाला आहे महाराष्ट्रामध्ये. भरपूर टायमाने असं मी बघितलं की आता मराठीसाठी एक झटपट चालू आहे. तर ही गोष्ट तर राजसाहेब ठाकरेंनी गोष्ट मांडलेली आहे आणि भरपूर वेळा सर्वांना सांगितलं आहे गोष्ट की मराठीसाठी जरा हातपाय मारायच लागतील आपल्याला सर्वांना. आणि ह्या टायमाला सरकारने ह्या टायमाला निर्णय घेतला आहे, भरपूर चांगला निर्णय घेतला आहे. रिक्षावाल्यांना कंपल्सरी 1 मेला मराठी बोलायला लागणार आहे, नाहीतर त्यांना शिकायला लागणार आहे. त्याच्यामुळे काय संवाद जास्त वाढेल मराठी बघायला गेलं तर. आणि असे भरपूर काही गोष्टी आहेत आणि सर्व गोष्टी मला असं वाटतं ना राजसाहेब ठाकरे अगोदर गोष्टी सांगतात, पण निर्णय भरपूर लेट होतो बघायला गेलं तर. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये भरपूर काय असं होतं आहे का. मी पण गाडी चालवतो, माझी गाडी आहे, मी प्रायव्हेट धंदा करतो. असा TR लायसन आहे माझा, TR गाडी आहे. तो मी बघतो असा टाऊन साईडला जातो या इकडे जातो, ते BMCची पार्किंग सर्व UP बिहारवाल्यांकडे. तसं शौचालयाचा UP बिहारवाल्याकडे मराठी माणूस मला दिसत नाही. आणि त्यांची दादागिरी एवढी होते की हिसाबाच्या बाहेर होते बघायला. ह्या गोष्टीवर पण लक्ष द्यायला पाहिजे. मी ते एक छोटा माणूस आहे, मला ते दिसतोय म्हणून मी बोलतो आहे. आणि बघायला गेलं तर असा आता पार्किंगचा विषय एवढा टाऊनला तुम्ही बघू शकता, सर्वांना ते अनुभव झाला असेल. पण ते विषय आता मांडायचं म्हणजे आता कोणाला सांगायचं आहे, कोणाला बोलायचं समजत नाही. त्यामुळे आता ही जे 1 मेला झालं आहे चांगलं गोष्ट आलं. एक पाऊल चढलो आपण, सेकंड पाऊल आता बघूया या गोष्टीवर निर्णय झाला तर बरं होईल. का सर्व BMCचे पार्किंग UP बिहारवाल्यांनीच हातामध्ये घेतलं आहे. तुम्ही बघू शकता BMCची पार्किंग हर जागेवरती BMCची पार्किंग UP बिहारवाला 95% लोक बसले आहेत. ते मराठी 1% असला तर मुश्किल नाही. तर जसं शौचालयामध्ये पण तेच आहे सर्व गोष्टीमध्ये. त्या गोष्टीवर पण लक्ष द्यायला पाहिजे मला असं वाटतंय. आणि त्यांची दादागिरी भरपूरच आहे. तसं असं वाटतं आपल्या घरामध्ये येऊन बाजूला येऊन दादागिरी करतोय असं चाललं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये. ते गोष्ट जरा थांबली पाहिजे खरं सांगतोय. आणि मला तर असं वाटतंय राजसाहेब ठाकरे हे गोष्टीवर लक्ष देत आहेत आणि बोलत आहेत, पण बाकीच्या लोकांना जरा लेट कळतोय मला असं वाटतंय. ते लोकांनी लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि ह्या टायमाला या सरकारने ॲक्शन घेतलं आहे 1 मेला, चांगलं घेतलं आहे. आता मी तुम्हाला हे पण सांगतो, जसं माझी गाडी TR लायसन आहे, मला पासिंगसाठी या RTOसाठी पेपर बनवायला द्यायला लागतात. तिकडे पण जास्त करून दलाल लोक, ब्रोकर लोक बोलू शकतात. ब्रोकर लोक जसे बघायला गेले ना सर्व UP बिहारवाले आहेत. मराठी मला वाटतं 10% असेल, 90% UP बिहारवाले असतील. हर गोष्टीमध्ये UP बिहारवाले. महाराष्ट्रामध्ये राहतो का UPमध्ये राहतो आपला तेच कळत नाही कधी कधी. तर म्हणून जरा संवाद वाढवा, प्रत्येकाशी बोलायला चालू करा मराठीमध्ये जेवढे. मला गाडीमध्ये पण अनुभव होतो, समोरचा मराठी माणूस असेल आणि मी मराठी बोलतो, तो माझ्याशी हिंदी बोलतो. भरपूर काय असं गोष्टी होतात. आपला प्रयत्न करा संवाद वाढवायसाठी. जय महाराष्ट्र.